नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, होमिओपॅथिक सोरायसिस स्पेशलिस्ट. नो सोरायसिस टू नो सोरायसिस या भागात आज आपण सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी बोलणार आहोत. कारण आता हिवाळा सुरू होतो आहे. साधारणतः हिवाळा हा एक आरोग्याचा ऋतू असतो. बरेच आजार हिवाळ्यात कमी होतात, पण सोरायसिसच्या बाबतीत उलट आहे. सोरायसिस हा आजार हिवाळ्यात वाढतो आणि त्यामुळे ज्या रुग्णांना सोरायसिस आहे त्यांनी आपल्या सोरायसिससाठी हिवाळ्यात एक विशेष काळजी घ्यायला पाहिजे. आणि ती काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला काही लोकांचा जो सोरायसिस आहे फक्त हिवाळ्यात येतो आणि नंतर जातो. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की सोरायसिस हा फक्त हिवाळ्यात येतो. असं नाहीये. कालांतराने जसं सोरायसिसची तीव्रता वाढत जाते तसा सोरायसिस कायम राहतो, फक्त हिवाळ्यात त्याची तीव्रता वाढते. पण हिवाळ्यात ज्या वेळेला तीव्रता वाढते त्यावेळेला आपण स्वतःहून औषधाव्यतिरिक्त अशा काही गोष्टी करू शकतो ज्याच्याने आपण सोरायसिस नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी सगळी गोष्ट अशी आहे की आपण हिवाळ्यामध्ये ज्या वेळेला सोरायसिस असतो त्यावेळेला आपली ट्रीटमेंट जी आहे ही नियमित घ्या. औषधांमध्ये खंड करू नका. सगळ्यात महत्वाची नंबर 2 ची काळजी जशी आहे महत्वाची आणि सोरायसिससाठी खूप महत्वाची काळजी आहे नियंत्रणासाठी नंबर 1 असं म्हणतात. 3 महत्वाच्या गोष्टी सोरायसिस नियंत्रणासाठी आहेत. त्या आहेत नंबर 1 मॉइश्चरायझर, नंबर 2 मॉइश्चरायझर आणि नंबर 3 मॉइश्चरायझर. याचा अर्थ असा की आपल्या त्वचेला जेव्हा त्वचा कोरडी होते त्यावेळेला मॉइश्चरायझर लावणे हे अतिशय आवश्यक आहे. आणि हे मॉइश्चरायझर लावताना आपल्याला काय करायला पाहिजे तर मॉइश्चरायझर हे अंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत लावायला पाहिजे आणि संपूर्ण शरीरावर जिथे जिथे सोरायसिस आहे तिथे लावायला पाहिजे. मॉइश्चरायझर लावताना महत्वाच्या गोष्टी अशी की 3 प्रकारचे मॉइश्चरायझर असतात. एक असतं ऑइल्स, दुसरे असतात लोशन्स, तिसरे क्रीम आणि चौथे जेली. तर हे जे आहे हे चढत्या क्रमाने साधारणतः घट्ट होत जाणारे आहेत. तर केव्हाही थिकर द बेटर. म्हणजे जेवढं तुमचं मॉइश्चरायझर जाड असेल, थिक असेल, घट्ट असेल तेवढं ते चांगलं. म्हणून पेट्रोलियम जेली हे सगळ्यात चांगलं मॉइश्चरायझर आहे की जे मॉइश्चरायझर घट्ट आहे आणि ते आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत आपल्याला लावायला पाहिजे. आणि मॉइश्चरायझर लावताना कधीही कंजूसी करू नये. तर मॉइश्चरायझर लावताना असं म्हणतात की ते टॅप करायचं, भरपूर चोपडायचं अंगावर आणि ते सुद्धा आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. कारण असं आहे की जे आपण मॉइश्चरायझर लावतो ते बाह्य स्किनसाठी लावतो आणि त्याचा जो कार्यकाळ आहे 5 ते 6 तास असतो. पण आतून जर शरीराला मॉइश्चरायझर स्किन करायची असेल तर मॉइश्चरायझर आतून काढण्यासाठी आपण जेवढं पाणी पिणार तेवढं पाणी आपल्या शरीराला आतून त्वचा जास्त मऊ करणार आहे. पण केवळ पाणी पिऊन चालणार नाही, तर पाण्यासोबत मिनरल्स म्हणजे सॅलड्समध्ये, पालेभाज्या सूपमध्ये मिनरल्स असतात. तर मिनरल्स आणि पाणी हे दोन्ही जर आपण एकत्रितरित्या घेतल्या तर आपल्याला स्किन जास्तीत जास्त मॉइश्चराइज होते आणि खाज कमी येते. तुमची काळजी अशी की आपण थंडीपासून आपलं संरक्षण केलं पाहिजे. कारण बाहेर खूप थंडी आहे. तर जेवढं आपण थंडीत जाणार आहात सोरायसिस रुग्ण तेवढी तुमची त्वचा कोरडी होणार आहे. आणि सोरायसिस रुग्णांची त्वचा ही बाहेरची त्वचा ही जिवंत त्वचा असते. त्यामुळे शरीरातली उष्णता जास्तीत जास्त बाहेर खेचली जाते. त्यामुळे त्यांनी संरक्षण करायला पाहिजे. आता संरक्षण करताना सगळ्यात महत्वाचं असं आहे की संरक्षण करताना आपण उबदार कपडे घालायला पाहिजे. उबदार कपडे म्हणजे उलनचे कपडे. पण नाही, सोरायसिस रुग्णांनी डायरेक्टली उबदार कपडे कधीही घालू नये. कारण उबदार कपडे हे आपल्या शरीराला टोचतात आणि हे टोचल्यामुळे शरीराला इरिटेशन येऊ शकतं, खाज येऊ शकते. त्यामुळे उबदार कपडे घालताना काळजी अशी घ्या की आतमध्ये कॉटनचे कपडे आणि त्याच्यावर उबदार कपडे अशा प्रकारे आपण जर केलं तर आपल्याला त्वचेला इरिटेशन होणार नाही. किंवा आपण जर उबदार कपड्यांच्या ऐवजी किंवा उलनच्या ऐवजी 2-3 कॉटनचेच कपडे एकावर एक घातले तरी सुद्धा आपल्याला ऊब मिळते, थंडीपासून संरक्षण होतं. तर नेहमी थंडीपासून संरक्षण खाजेविषयी आपण बोलूया. खाज जी येते त्यावेळेला बरेच लोक खाज इतक्या प्रचंड प्रमाणात येते की चाकू, सुरी, कंगवा असे हार्ड पदार्थ किंवा कडक पदार्थ वापरतात आणि जोरात खाजवतात, नखाने खाजवतात, ज्याच्यामुळे त्वचेला इंजुरी होते, जखम होते. तर ह्या जखम आणि इजा आपल्याला टाळायच्या आहेत. खाजताना अतिशय हळूवारपणे आपण काळजी घ्यायची आहे आणि सहसा जर खाज कशी नियंत्रण करावी याच्यावर जे व्हिडिओ आहे
आमच्या YouTube चॅनलला त्याच्यावर आपण जाऊ शकता आणि ते बघू शकता. सोरायसिस रुग्णांनी हिवाळ्यामध्ये सगळ्यात त्यांना फायदेशीर गोष्ट काय आहे तो उन्हामध्ये बसल्यानं सोरायसिस रुग्णांना फायदा होतो. त्यासाठी सोरायसिस रुग्णांनी कमीत कमी 15 मिनिट, त्याच्यापेक्षा जास्त नाही 15 ते 20 मिनिट कोवळ्या उन्हात बसायला पाहिजे. पण हे करताना आपण एकदम 15-20 मिनिट नाही तर 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट असं हळूहळू कार्यकाळ वाढून 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ उन्हात बसू नये. जास्त वेळ बसल्याने अपाय होऊ शकतो. म्हणून हे ऊन हे फायदेशीर आहे, पण कशा प्रकारे घ्यायचं याची काळजी आपण घ्यायचं. आहार जो आहे सोरायसिस रुग्णांनी, हा आहारामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की पालेभाज्या, फळं याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट मिनरल्स असतात, ती घ्यायला पाहिजे. समतोल आहार म्हणजे आपल्या शरीरातून जी त्वचा जाते त्याच्यामध्ये प्रोटीन्स कमी होतात, म्हणून प्रोटीन्सचं प्रमाण वाढवलं पाहिजे. जसं मांसाहारी लोक चिकन आणि अंडे घेऊ शकतात, शाकाहारी लोक पनीर, दूध, दही याचा वापर करू शकतात, डाळी, साई, मोड आलेले धान्य, अशा प्रकारे समतोल आहार घ्यायला पाहिजे. महत्वाची गोष्ट, 2 ज्या गोष्टी ज्या करायला नको त्या गोष्टी अशा आहेत की आपल्या ज्यात अल्कोहोल आणि स्मोकिंग या 2 गोष्टी करायला नको. अल्कोहोलमुळे त्वचा ड्राय होते आणि स्मोकिंग हे अपायकारक आहे. या 2 गोष्टी आपण टाळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ताणतणाव आणि स्ट्रेस टाळायला पाहिजे. आपण जर ताणतणाव कमी केले ज्याच्यामुळे सोरायसिस वाढतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या हिवाळ्यामध्ये तर आपला सोरायसिस हा चांगल्या प्रकारे आपण स्वतःहून नियंत्रण करणार आणि त्यामुळे औषधं चांगल्या प्रकारे काम करतील आणि आपण जो ॲडव्हर्स सीझन आहे तो फेवरेबल सीझन करू शकतो. ही काळजी सगळ्या सोरायसिस रुग्णांनी घ्यायची आहे. नमस्कार.